सीमाई नामदार। आज मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिराची चटणी करून दाखवणार आहे। तर हे चिरलेला दोडका, हे बारीक केलेलं लसूण खोबरं, हे दाण्याचं कूट, हा गूळ, हे दोडक्याची शिरा, हा लसूण, ही हिरवी मिरची, याची चटणी करून दाखवणार आहे। याची दोडक्याची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। पहिल्यांदा मोहरी टाकून घेतली, त्याच्यानंतर जिरे टाकले, त्याच्यानंतर हे लसूण खोबरं, त्याच्यानंतर लसूण खोबरं चांगलं परतवून घेतलं, म्हणजे लसणाचा वास जास्त प्रमाणात येत नाही आणि लहान मुलांनी खायचं म्हटलं तरी तोंडही भाजत नाही। त्याच्यानंतर हळद घातली, त्याच्यानंतर दोडक्याच्या फोडी, त्या अशा परतवून घेतल्या। गॅस थोडा कमी केला आणि आता त्याच्यामध्ये कांद्या लसणाची चटणी घालणार। आपल्या आवडीनुसार कमी जास्ती कशी करू शकता। पुन्हा फोडी परतवून घ्यायच्या। त्यानंतर लगेच मीठ घालून घेतलेलं आहे। थोडासा गूळ घातलेला आहे चवीनुसार, आवडत असेल तरी घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल। त्याच्यानंतर पुन्हा फोडी परतवून घेतल्या, त्याच्यानंतर हे असं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं। त्याचं पाणी घातलं तरी चालेल, पण शक्यतो दोडक्याच्या भाजीला कमी पाणी छान वाटतं। बस आता एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। गॅस बारीक करायचा। आता आपण दाण्याचं कूट घालणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक वाफ काढून घ्यायची। गॅस जरा बारीक करायचा आणि एक वाफ काढायची। ही अशी आपली दोडक्याची भाजी तयार आहे। गरम गरम भाकरीबरोबर, पोळीबरोबर अगदी व्यवस्थित खाण्यासारखी भाजी तयार झालेली आहे। नमस्कार।